नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खाद्यमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया विदर्भाची स्पेशल आलू वांग्याची भाजी। तर इथे मी एक कांदा चिरलेला आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि खोबऱ्याचा पेस्ट काढून घेतलेला आहे। एका साईडला मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण इथे मी 3 बुटले घेतलेला आहे। तर इथे मी 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहे, बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे, चिमूटभर हळद टाकून घेणार आहे मी, 1 चम्मच धनेपूड, 2 छोटे चम्मच मीठ। हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। एक चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। खोबऱ्याचा मसाला काढून घेतलेला होता मी, ते सुद्धा टाकून घेणार आहे। दोन चम्मच तिखट टाकून घेणार आहे। एक चम्मच नॉर्मल मसाला टाकणार आहे, जो आपण प्रत्येक भाजीमध्ये यूज करू शकतो, आणि हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। आणि मी यामध्ये आता टोमॅटो टाकून घेणार आहे। मसाला शिजण्यासाठी मी इथे थोडं पाणी टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला चांगल्या प्रकारे मसाला शिजलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा शिजून गेलेले आहे। आणि आता मी यामध्ये आलू वांगे टाकून घेणार आहे। आणि आता मी हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। आता मी यावरती 2 मिनिट झाकण टाकून देणार आहे। तर 2 मिनिट झालेले आहे आणि आता आपले आलू वांगे थोड्या प्रकारात शिजलेले सुद्धा आहे। तर इथे मी पाणी टाकून घेणार आहे। तर मी हे आता 10 ते 15 मिनिट शिजवून घेणार आहे भाजी। तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे व इथे मी कोथिंबीर टाकून घेणार आहे यामध्ये। आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। विदर्भाचा खाद्य या चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।